Hello everyone, this is Mumbaikar Mayur and you're welcome to my channel. तर आज आम्ही चाललो आहे वॉकला आणि वॉकला जाता जाता काल एका ठिकाणी आम्ही 6 फ्लेवरची पाणीपुरी खाल्लेली. तर काही सबस्क्रायबरकडून असं कळलं आहे की दुसऱ्या ठिकाणी तशीच 6 फ्लेवरची पाणीपुरी मिळते. तर मी विचार केला की वेगवेगळे व्हिडिओ टाकण्यापेक्षा तिकडची पाणीपुरी टेस्ट करेन आणि तिकडचाही म्हणजे दोघांचा कंपेअर करून दोघांचा व्हिडिओ मी एकत्र टाकेन. तर खडकपाडावरच आहे, दोन्ही नियर बाय खडकपाडाच्या जवळच आहेत दोन्ही पण स्पॉट. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, ती तुम्ही चेक करावी आणि तुम्हाला ती कशी वाटली तुम्ही सांगा. मी माझा रिव्ह्यू तुम्हाला देतो आहे, तोही कसा वाटला तोही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला फूड रिव्ह्यू समजेल आणि प्लस हे 2 स्पॉट अगर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला हे 2 स्पॉट कळतील अगर तुम्हाला 6 वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी खायची असेल तर चला जाऊया आपण पाणीपुरी खायला. आणि आमची रिव्ह्यू मास्टर तर आहेच आमच्याबरोबर. लेट्स गो गाईज. तर मित्रांनो, आजचा आमचा पहिला स्पॉट होता बिकानेर स्वीट्स, जो आहे एकदम खडकपाडा ते जो गोंदिया जिल्हा रस्ता जातो त्या रस्त्याच्या मध्ये. 6 फ्लेवरचे 6. तर बघू शकता तुम्ही सगळे चटणीने भरलेल्या बरण्या, बघूनच तोंडात पाणी येत आहे ना मित्रांनो. माझंही तेच होतं. अच्छा, इथे लावलेले आहेत का पाट्या, ते घेऊ आपण. खत्म हो गया क्या? निकालो नया डब्बा. तो बना रहा है क्या आलू का? क्या कर रहे थे उसमें? आलू और चना रेगुलर. झाले. तर आज याने ट्राय केलं आहे डिफरंट 6 टाईपचे 6 टेस्ट पाणीपुरीमधले, म्हणजे आपल्या कल्याणच्या खडकपाडा सर्कल जवळच आहे. काय ते कोमिडा अपोजिट कोमिडा, आणि याचं नाव आहे बिकानेर स्वीट्स. तर 6 पैकी तुला कुठले फ्लेवर आवडले? मला हजमा जाम आवडला, बाकी सगळे ठीकठाक होते, एवढे खास नव्हते. आता आपण हे सगळे फ्लेवर ट्राय केले होते. पहिले खाल्ला होता जिरा, तर जिरामध्ये ठीकठाक होता, काही खास नाही वाटला. दुसरा लसूण आपण फ्लेवर घेतला होता, तर लसूणमध्ये लसूणचा स्ट्रॉंगली टेस्ट येत होती. नंतर घेतला होता आपण पुदिना पण ठीकठाक होता. हां, हजम सर्वात चांगला वाटला मला. आणि नंतर आपण घेतला होता लिंबूमध्ये पण काही खास नव्हतं वाटलं मला. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे ते जे पाणीपुरीमध्ये भरतात, आपण जसं रगडा घालतो तसं ते रगडा न घालतात, त्याच्यामध्ये बटाटा आणि काळे चणे उकडलेले ते घालतात. आणि चौथा आपला होता रेग्युलर सारखाच होता. ठीक आहे, ओके होता. आपल्याला ज्यांना गरम रगडा खायची सवय असेल पाणीपुरीमध्ये त्यांच्यासाठी ओके म्हणेन मी. बाकी सगळ्यांच्या टेस्टवरती अवलंबून आहे. तर आत्ता आलो आम्ही दुसऱ्या स्पॉटला, जे आहे आरती नगरीमध्ये. नियर युनियन बँक हे आली इथे, युनियन बँक. 6 फ्लेवर कल्याण फेमस पाणीपुरी. जसं की तुम्ही बघू शकता, रेग्युलर, लिंबू, हाजमा, पुदिना, जिरा, लसूण, त्यात 6 फ्लेवरचे पाणीपुरी इथे सुद्धा आहेत. म्हणजे जे दोन्ही ठिकाणी 6 फ्लेवर मिळत आहेत, तसं बघायला गेलं तर फ्लेवर तर सेमच आहे दोन्ही ठिकाणी. तर टेस्टचं रिव्ह्यू द्यायचा झाला तर काही फ्लेवर जे मी इथे टेस्ट केले ते याच्यातले 3 फ्लेवर मला इकडचे जास्त आवडले आणि जे दुसरे 3 फ्लेवर होते ते जे मी खडकपाड्यावर काल खाल्लेले तिकडचे मला जास्त आवडले. आता प्रत्येकाची कसं टेस्टप्रमाणे चॉईसही वेगळी असते. असं पण होऊ शकतं की तुम्हाला तिकडचे 6 फ्लेवर आवडू शकतात किंवा इकडचे आवडू शकतात. तर प्रत्येकाच्या टेस्टवर डिपेंड आहे. आणि ते ह्याच्यामध्ये पुरीमध्ये जो मसाला भरला जातो तो दोन्ही ठिकाणी सेमच आहे.
काळे चणे आणि उकडलेले बटाटे. आणि प्लस इथे मला एक एक्स्ट्रा दिसलं की गोड चटणी इथे टाकतायत त्याच्यामध्ये. आता ज्यांना गोड नको असेल, फक्त फ्लेवरची टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना गोड चटणी नको म्हणून सांगू शकता आधीच. नाहीतर गोड चटणीचा फ्लेवर आहे त्याच्याबरोबर खूप चांगलाच लागतो, तर ट्राय करायला हरकत नाही. बाकी हाजमा फ्लेवर हा सगळ्यात जास्त चांगला वाटला मला, जो हाजमा फ्लेवर आहे. बाकी चॉईस तुमची आहे, तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमचा रिव्ह्यू मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन. तर मित्रांनो, दोन्ही ठिकाणाची पाणीपुरीची टेस्टिंग झालेली आहे आमची. 6 फ्लेवरपैकी काही फ्लेवर खडकपाड्यावर जी आहे बिकानेरवाला त्याच्याकडे चांगले होते. काही फ्लेवर जे सेकंड जी जागा आहे जिथे मी पाणीपुरी आज खाल्ली तर ती आहे आरती नगरी, खडकपाड्याजवळ जे युनियन बँक, बऱ्याच जणांना माहिती असेल वायलेनगरला जी युनियन बँक आहे त्याच्या बाजूला आहे. तर काही फ्लेवर तिथे चांगले होते, काही फ्लेवर इथे चांगले होते. तर तुम्हाला ही 6 वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट अगर ट्राय करायची आहे पाणीपुरीमध्ये तर तुम्ही खडकपाड्याजवळ या 2 ठिकाणी तरी व्हिजिट देऊ शकता. कारण सध्या तरी मला ही 2 ठिकाणं माहिती आहेत. आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. याचबरोबर मी आजचा व्लॉग संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझी लाईफ बदलू शकतो, जसं तुमचं एक मुळात देश बदलू शकतो तसाच आहे. तर तुम्हाला सबस्क्रायबर पण वाढले पाहिजेत, जेणेकरून मी असेच चांगले चांगले ब्लॉग बनवू शकू, मग जास्त मोटिवेट होऊ शकू. तर चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा. ओके, तो आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. परत भेटू नव्या ठिकाणी, नव्या जागी, नव्या टेस्ट बरोबर. बाय बाय, सी यू.